ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। साताऱ्यातलं प्रसिद्ध असं वाईचं गणपती मंदिर पाडव्याच्या मुहूर्तावरती भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। साताऱ्याबाहेर असणारे आज जे वाईच्या बाप्पाचं दर्शन घेऊ शकणार नाहीत त्यांना आम्ही घरबसल्या या बाप्पाचं दर्शन घडवतो आहोत। 8 महिन्यांनंतर पहिल्यांदाच या गणपतीच्या गाभाऱ्यात एबीपी माझा पोहोचलाय आणि तिथल्या वातावरणाचा आढावा आम्ही घेतलेला आहे। साताऱ्यातील वाईचं एक जे मंदिर प्रसिद्ध मंदिर गणपतीचं म्हणून मानलं जातं त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहोत। या ठिकाणी आपण पाहतोय की भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळते। मात्र सोशल डिस्टन्स पाळून या ठिकाणी भाविकांना प्रवेश दिला जातोय। प्रत्येकाला एक चौकोन आखून दिलेला आहे। त्या चौकोनामध्ये प्रत्येक भाविक आपलं दर्शन घेताना पाहायला मिळतंय। एकंदरीतच या ठिकाणी मंदिराच्या प्रवेशद्वारावरती सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। भाविक मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी देवाचं दर्शन घेताना पाहायला मिळते। त्याचं कारणही तसंच आहे। 8 महिन्यानंतर आता गणपतीचं मंदिर हे उघडण्यात आलेलं आहे। गेल्या 8 महिन्यापासून हे मंदिर बंद अवस्थेत होतं। आता प्रत्येक भाविक हा एकदम म्हणजे श्रद्धेने या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय। मात्र कोरोनाचं संकट हे राज्यावरचं जावं असं प्रत्येक भाविक हा या ठिकाणी दर्शनाला आल्यावरती श्रद्धेनं म्हणत असे यात शंका नाही। मात्र प्रत्येकानं मंदिरामध्ये गेल्यानंतर सोशल डिस्टन्सचा वापर केला पाहिजे, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे आणि मास्कचा वापर केला पाहिजे, हे मात्र कंपल्सरी। कॅमेरामॅन अभिजित राहुल तपासे, एबीपी माझा, वाई, सातारा।